नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज आहे गजानन महाराज प्रकट दिन आणि आपल्या दापोलीत एक गजानन महाराजांचं छान सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे दरवर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. पण तिथे आत्ता कोरोना काळामुळे 2 वर्ष हा जो सण आहे म्हणजे गजानन महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो साजरा करू शकलो नाही आहोत आपण. सगळीकडेच हा प्रॉब्लेम होता, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आत्ता ह्यावर्षी जसं ह्यापूर्वी होत होतं तसं छान प्रकट दिन साजरा होणार आहे आणि तुम्हाला तो सगळा बघायला मिळणार आहे माझ्यामार्फत. तर आत्ता मी शाळेत जाणार आहे आणि तिथून मग प्रकट दिनाला जाणार आहे. सो स्टे ट्यून, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. चला. इथे प्रसादाचं पॅकिंग चालू होतं आणि हे जे आता शूटिंग तुम्ही बघताय म्हणजे हा जो व्हिडिओ आता बघताय तुम्ही, तो मी 21 तारखेला घेतलेला आहे, 21 फेब्रुवारीला, आणि प्रकट दिन हा 23 फेब्रुवारीला होता. तर मी 2 दिवस आधी यासाठी गेले होते की मला सगळं सविस्तर शूट करता येईल म्हणून. सगळे भक्त जे आहेत ते इथे आता प्रसादाचं पॅकिंग करतायत. श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी प्रत्येक गुरुवारी श्री गजानन महाराजांच्या चरणी त्यांच्या आवडीचा झुणका भाकर हा प्रसाद अर्पण केला जातो. तर त्यासाठी तुम्ही जर ज्यांना इच्छा आहे ते इथे निधी देऊ शकतात. दरवर्षी शालेय मुलांसाठी इथे स्पर्धा घेतल्या जातात आणि याही वर्षी तशाच स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या, पण ह्या वर्षी स्पर्धा त्या शाळेत जाऊन घेतल्या होत्या आणि 21 तारखेला जवळच्या शाळांमधून मुलांना बोलवलं होतं इथेच कार्यक्रम सादर करण्यासाठी. तर इथे काही विद्यार्थी आले होते.
त्यानंतर श्री गजानन महाराज महिला मंडळ यांनी या भक्तिगीताने गुरूंना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवाणू कायवाणू, सद्गुरु गौरव कायवाणू कायवाणू, सद्गुरु गौरव कायवाणू. तोची ज्ञान मूर्ती ब्रह्मानंद स्थिती, तोची ज्ञान मूर्ती ब्रह्मानंद स्थिती, देई पराशांती भाविका दे, देई पराशांती भाविका दे, देई पराशांती भाविका दे, सद्गुरु गौरव कायवाणू कायवाणू, सद्गुरु गौरव कायवाणू कायवाणू, सद्गुरु गौरव कायवाणू. त्यानंतर आमच्या शाळेचं म्हणजेच विद्याभारती प्राथमिक विभागातील मुलांचं देशभक्तीपर समूहगीत सादर झालं. त्यानंतर गिमवण्यातील शाळेतील मुले कोळी गीत सादर करत होते. या गीतात सुद्धा मुलेच वाद्य वाजवत आहेत. आनंद फाउंडेशन दिव्यांग प्रशिक्षण केंद्र दापोली येथील मुले गाणं सादर करतायत. ही मुलं त्यांची कला खूप छान सादर करतायत. नक्की पूर्ण बघा. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार त्या दिला मधुर संसार, सोडिले सर्व घरदार त्या दिला मधुर संसार. ज्योती समजीवन जगले, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता. जगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता. हिमशी ध्वज फडफडले हिमशी करी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले. जे देशावरून जुनला पंचम स्वागतम स्वागतम स्वागतम. विनम्र वंदन देवी शारदे नित्य यशाचा मंगल वरदे. मान्यवरांना नताभिवादन द्यावे आशीर्वचन. स्वागतम स्वागतम स्वागतम. गंधजलांचे सडे शिंपले भाव फुलांनी तरुवर फुलले. स्वर सुगंधी सलील शीतळ आनंद संवर्धनम. स्वागतम स्वागतम स्वागतम. त्यानंतर त्या शाळेची बक्षिसे त्या मुख्याध्यापकांकडे त्यांनी सुपूर्त केली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. दुसरा भाग नक्की बघा. नामस्मरण गजाननाचे गण गण गण.